सळसळणारी उमेद लखलखत्या दिव्यातून चाहूल देते. रंगकिरणांच्या पायघड्यांवरून आनंद उधळीत दिवाळी येते. सुखाची होवो वृद्धी, लाभो कीर्ती बुद्धी, अंतरी स्नेहसागर उसळू दे. दिवाळीच्या महन्मंगल दीपामध्ये ज्योत ज्ञानाची उजळू दे. प्रगतीची उपासना, मांगल्याची आराधना, प्रत्येकाच्या सुयशाची प्रार्थना, या आनंद गाण्यातून सर्वांना कवीच्या हृदयपूर्वक शुभकामना. दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू. ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहानं ओलवू, ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहानं ओलवू. दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू. ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहानं ओलवू, ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहानं ओलवू. दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू, दिवाळीचा दिवा तेल तुपात लावू. पहिलीपासूनचा माझा एक मित्र शरद गुरव. पहिलीपासूनचा माझा एक मित्र शरद गुरव, ज्याच्या घरी मी अभ्यासाला जात असे. त्या शरद गुरवबरोबर 8वीत असताना काय झालं होतं हे आठवत नाही, पण त्यामुळे तो माझ्याशी बोलत नव्हता. त्यावेळी अबोला धरण्यासाठी फार मोठं कारण लागतं असं काही नव्हतं. 9वीत असताना शाळेत रिंग टेनिसच्या स्पर्धा भरवल्या गेल्या होत्या. त्यावेळी रिंग टेनिस हा फार मोठा पॉप्युलर खेळ होता. अंतिम फायनल स्पर्धा माझ्यात आणि शरद गुरवमध्ये होती. संपूर्ण वर्ग स्पर्धा पाहण्यासाठी हजर होता. पहिला गेम मी जिंकला, दुसरा त्यांनी जिंकला, तिसरा आणि अंतिम गेम अत्यंत चुरशीची झाली आणि मी विजयी झालो. सर्वांनी अभिनंदन केलं. शरद गुरवनी देखील भांडण विसरून अभिनंदन केलं. त्यानंतर शिक्षक दिन जवळ आला. शिक्षक दिनाला विद्यार्थी शिक्षक बनून त्या दिवशी शाळा चालवायची असते अशी प्रथा त्यावेळी होती. बरेच इच्छुक विद्यार्थी शिक्षक बनले. मी आणि शरद गुरव ही त्यामध्ये होतो. त्यानंतर हायस्कूलचा हेडमास्टर कोण होणार हा विषय समोर आला. त्यावेळी माझा मित्र शरद गुरव यांनी क्षणाचाही विलंब न लावता माझे नाव सुचवले आणि मी 5 सप्टेंबर 1962 साली 9वीत असताना हायस्कूलचा हेडमास्टर झालो. आज माझा मित्र या जगात नाही आहे, पण त्याचा मोठेपणा मी कधीच विसरला नाही. गणित आवडीचा विषय म्हणून मी त्या दिवशी 2 वर्गावर गणिताचा तास घेतला. त्यावेळी विद्यार्थ्यांना समजले की नाही हे मला माहीत नाही, पण ज्या अर्थी 36 वर्षे महाविद्यालयामध्ये गणित विषय शिकवला त्यावेळी कुणीही तक्रार केली नाही. याचा अर्थ गणित शिकवायला येतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मधली सुट्टी झाली. चहा तर होणारच. शिपाई सांगत आला चहासाठी साखर नाही. शाळा गावापासून 1.5-2 किलोमीटर लांब असल्यामुळे तो सायकल घेऊन निघणार. तेवढ्यात त्याला मी थांबवलं व त्याच्याकडून सायकल घेतली व गावामध्ये साखर आणावयास गेलो. याचं मुख्य कारण म्हणजे त्यावेळी मी नुकताच सायकल शिकलो होतो. सीटवर बसून सायकल चालवता येत नव्हतंच. पाय आडवा टाकून अर्धी पायडल मारून सायकल चालवता येत होती. माझ्या वयातील लोकांना अर्धी पायडल मारून सायकल चालवणे हा काय प्रकार आहे हे चांगलंच माहीत आहे. आणि हो, त्यावेळी गुडघे फोडून घेतल्याशिवाय सायकल चालवता येत नव्हतं. सायकल चालवण्याचा आनंद काय असतो हा
सायकल चालवायला शिकणाऱ्या वयातील लोकांना माहीत. तो आनंद घेण्यासाठी मी हेडमास्टर होतो हे सर्व विसरलो. आणि असा हा माझ्या लक्षात राहिलेला शिक्षक दिन. धन्यवाद. सर्वांना ही दीपावली व नववर्ष आनंदाची व आरोग्यपूर्ण जावं ही सदिच्छा. नमस्कार मंडळी. आज मी आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे प्रीती संगमावरील माझ्या पोहण्याची. मी आणि माझा मावस भाऊ कधी मध्ये कोयना आणि कृष्णेच्या संगमावर पोहायला जायचो. नद्यांना नुकताच पूर येऊन गेला होता. भरपूर पाणी होतं आणि पाण्याला ओढ पण होती. सुभाष पट्टीचा पोहणारा होता आणि मला सुद्धा चांगलं पोहायला येत होतं, पण ते विहिरीत. सुभाषने विचारलं, विलास पलीकडच्या काठावर जायचं का? सुभाष या प्रश्नावर मी होकारार्थी मान डोलावली. पाणी ओढ घेत असताना कसं पोहायचं याचं तंत्र मला सुभाषनं समजावलं आणि आम्ही पाण्यात शिरलो. साधारण अर्धा तास झाला, पण पलीकडचा काठ अजून तेवढाच लांब दिसत होता जेवढा सुरुवातीला होता. आपण किती पुढे आलो आहे हे तपासण्यासाठी मी मागे वळून पाहिले तर मागेही तेवढेच अंतर होते जेवढे पुढे होते. हातपाय मारत मी पुढे निघालो, पण अंतर काही केला कमी होत नव्हते. मग बाकी आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला. पाय चालेनासे झाले. सगळ्या अंगाला दरदरून घाम फुटला असावा म्हणजे मला नक्की आठवत नाही, कारण मी पाण्यात होतो. मागे फिरावे का? पण मागचा काठसुद्धा तेवढ्याच अंतरावर होता. मी मागे पडलो हे पाहून सुभाषने आपला वेग कमी केला. माझी समस्या बहुतेक त्याच्या लक्षात आली असावी. माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर अर्जुन झालाय माझा हे त्याच्या लक्षात आले. हा आता कोणत्याही क्षणी शस्त्रे टाकून देणार हे उमजून तो माझ्याजवळ आला. त्याने मला 4 धीराच्या गोष्टी सांगितल्या. 2च पर्याय होते, तरावे किंवा मारावे. कर्मयोगाला प्रमाण मानून मी पुढे जायचा निर्णय घेतला. जरा पुढे गेल्यावर कोयनेचे संपून कृष्णेचे पात्र लागते. कोयना नदीवर धरण झाल्यामुळे त्याच्या पाण्याला फारशी ओढ नव्हती, पण कृष्णा नदीच्या पात्राला बरीच ओढ होती. शरीर थकले नव्हते, पण मन ढेपाळू लागले होते. साथीला सुभाष नावाचा कृष्ण असल्यामुळे विषण्ण मन उभारी धरायचं. पलीकडचा काठ जवळ येऊ लागला असे जेव्हा जाणवले तेव्हा 12 देवमाशांचे बळ माझ्या अंगात आले. मग अगदी सहज पोहत किनारा गाठला. तेव्हा लक्षात आले, अरे जमतंय की आपल्याला. मंडळी, छोट्याशा विहिरीत पोहणे आणि नदी. धन्यवाद. सर्वांना ही दीपावली व नववर्ष आनंदाची व आरोग्यपूर्ण जावं ही सदिच्छा. छोट्याशा विहिरीत पोहणे आणि नदीत पोहणे, तसे नदीत पोहणे आणि समुद्रात पोहणे यामध्ये मुख्य फरक जो आहे ना तो मानसिकतेचा आहे. समुद्रात पोहताना सोबत असते देवमाशांची, जेलीफिशची, उसळणाऱ्या लाटांची. पण हेच केवळ तुमचे शत्रू नसतात, तर या बाह्य शत्रूंच्या पेक्षा भयानक शत्रू तुमच्या आत म्हणजे मनात लपलेला असतो, आणि तो म्हणजे भीती आणि नकारात्मकता. अशा वेळी आत्मविश्वास आणि विजिगीष वृत्ती हेच तुम्हाला साथ देते. या आंतरिक शत्रूवर मात केली की प्रवास सोपा होतो. परत येताना अगदी लीलया नदी पार केली. कोणत्याही प्रवासातील हा जो शेवटचा टप्पा आहे तो तुमची परीक्षा पाहणारा असतो. एव्हरेस्ट शिखर अगदी हाकेच्या टप्प्यात आले असताना हिमवादळे तुमच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण करतात. 42 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण व्हायच्या बेतात असतानाच पायात गोळे येऊ लागतात. आयुष्यभर केलेल्या तपश्चर्येनंतर ईश्वर प्राप्तीची वेळ समीप येऊन ठेपल्यावरच माणूस मोहाची शिकार होतो. अशा वेळी सर्व बळ एकवटून उसळी घेणं हेच महत्त्वाचं आहे. प्रीती संगमावरच्या पोहण्याने मला हा धडा दिला होता. तरला नाहीस तर हारशील. तरला नाहीस तर हारशील. पोहायचं का प्रवाहाबरोबर व्हायचं हे आपणच ठरवायला हवं. धन्यवाद. यूं तो आपकी ज़िंदगी में अनेकों घटनाएं घटती हैं,
परंतु कुछ घटनाएं ऐसी होती हैं जो आपके मानस पटल पर अमिट छाप छोड़ देती हैं। ऐसी ही 2 घटनाएं मेरे जीवन में घटी और ईश्वर की विशेष अनुकंपा मुझ पर हुई। ईश्वर पर मेरा विश्वास, आस्था, प्रेम और भी प्रगाढ़ हो गया। उन दिनों मैं घर परिवार से दूर केवी अलवर में कार्यरत थी और मेरा परिवार इंदौर में था। पिछले 10 वर्षों से मैं ट्रांसफ़र की असफल कोशिश कर रही थी। उन्हीं दिनों मेरा 8-9 वर्ष का भांजा बस से चंडीगढ़ से अलवर मेरे साथ आ रहा था। घर पर अक्सर मेरे ट्रांसफ़र की चर्चा होती रहती थी, इसलिए बस में पूरे समय वो भगवान जी से अपनी मासी के इंदौर ट्रांसफ़र की रट लगाता रहा। कहते हैं कि बच्चे ईश्वर का रूप होते हैं, इसलिए भगवान बच्चों की बहुत जल्दी सुनते हैं। शायद इसलिए तथास्तु का उन्होंने मासूम बच्चे की पुकार पर अपनी मोहर लगा दी। ये 15 मार्च 1992 की बात है और 2 अप्रैल को दिल्ली से मेरी अकेली के केवी इंदौर के ट्रांसफ़र ऑर्डर आ गए। पिछले 10 वर्षों से मैं प्रयासरत थी, लेकिन ये बड़ी खुशी मुझे मेरे भांजे लक्ष्य ने प्रदान की। लेकिन 2003 में मुझे इंदौर छोड़ना पड़ा और विभिन्न केवी में कार्य करते हुए मैं केवी महू में मेरा ट्रांसफ़र हो गया। इंदौर से महू की दूरी करीबन 23 किलोमीटर है। मैं इंदौर महू बस से अप डाउन करती थी। उन दिनों मैं अक्सर ये गीत गुनगुनाया करती थी कि रात जितनी भी संगीन होगी, सुबह उतनी ही रंगीन होगी। बस केवी इंदौर के सामने से होकर गुजरती थी। सड़क के दूसरी ओर हनुमान जी का सिद्ध मंदिर था। बस जब भी मंदिर के सामने से जाती, मेरा सिर श्रद्धा से नतमस्तक हो जाता है और मेरे मुंह से यह गान निकलते कि हे बजरंगबली, आप तो अंतर्यामी हैं, सब कुछ कर सकते हैं। कुछ ऐसा मिरेकल कर दीजिए कि मैं इंदौर आ जाऊं। कहते हैं कि जब आप ईश्वर से सच्चे मन से कुछ मांगते हैं तो वो आपकी पुकार, आपकी विनती अवश्य सुनते हैं। ऊपर वाला जब भी देता छप्पर फाड़ के। मुझे ईश्वर का ऐसा वरद हस्त प्राप्त हुआ कि मेरी चाहत से बहुत अधिक मुझे आशीर्वाद स्वरूप मिल गया। मैंने तो केवल ट्रांसफ़र चाहा था, मुझे प्रमोशन के साथ इंदौर ट्रांसफ़र मिल गया। मेरी खुशी का कोई पारावार न रहा। 2009 में मैं प्रमोशन पाकर इंदौर आ गई। परिवार के बीच रहकर नौकरी करने का आनंद ही अलग। 10 वर्षों से मैं ट्रांसफ़र की असफल कोशिश कर रही थी। उन्हीं दिनों मेरा 8-9 वर्ष कामना करती हूँ कि आप सबके जीवन को भी ऐसे ही माँ लक्ष्मी और बुद्धि के देवता श्री गणेश आलोकित प्रमुदित करते रहें। दीपों के पर्व दीपावली की आप सबको हार्दिक शुभकामनाएं, बधाई। नमस्कार मंडळी, आता आपण आणखीन एका मान्यवर सदस्यांचा परिचय करून घेत आहोत. त्यांचं नाव आहे श्री राम गोविंदराव मांडुरके सर. ते आहेत निवृत्त असिस्टंट पोलीस कमिशनर, पुण्यातून ते निवृत्त झाले. त्यांचं मूळ गाव हनुमंत जवळगा, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. प्राथमिक शिक्षण पिंपळनेर, माध्यमिक शिक्षण उदगीर, महाविद्यालयीन शिक्षण उदगीर आणि लातूर कॉलेज, दयानंद कॉलेज अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. आणि त्यानंतर LLB करताना त्यांनी MPSCच्या परीक्षा पण दिल्या आणि त्यांची निवड झाली PSI पदासाठी. वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्याचा मोठा प्रवास झाला आणि 2018मध्ये ते सेवानिवृत्त झाले. तर त्यांचा आपण परिचय करून घ्यावा. एक पोलीस अधिकारी म्हणून आणि त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार, लेखक, कवी अशा विविध पैलूंनी समृद्ध असलेल्या व्यक्तिमत्वाचा. सर नमस्कार. नमस्कार प्रवीणजी, नमस्कार. आपल्याला भेटून खूप आनंद झाला. एका नव्या सदस्यांचा आमच्या संघामध्ये समावेश झाला, प्रवेश झाला. आपला परिचय यापूर्वीच झालेला होता, तो इतरांनाही व्हावा म्हणून आजची आपली ही बैठक घेतली. आपण केव्हा निवृत्त झालात? मी डिसेंबर 2018ला पुण्यातून निवृत्त झालो. अच्छा. तुमची आधीची पोस्ट कोणती होती आणि कोणत्या पदावरून तुम्ही निवृत्त झालात? मी सुरुवातीला PSI म्हणून पोलीस खात्यामध्ये आलो.
मग त्यानंतर API, PI, DYSP आणि लास्टला ACP या पदावरून पिंपरी चिंचवडला ACP असताना त्या पदावरून मी निवृत्त झालेला आहे. बरं. मग तुम्ही या हनुमंत जवळगा या खेड्यातून येऊन या क्षेत्राकडे कसे काय वळलात? तुमच्याकडे अशी काही पार्श्वभूमी आहे का घरी पोलीस खात्यातली? पार्श्वभूमी पोलीस खात्यातले काही नाही आहे, पण माझे मोठे बंधू तहसीलदार या पदासाठी MPSCमधून त्यांची निवड झाली होती. म्हणजे माझे बंधू MG मांडुरके ते ॲडिशनल कलेक्टर म्हणून रिटायर झाले आणि त्यांचीच प्रेरणा मला MPSCकडे वळण्याची आणि मग MPSC मार्फत मी PSI या पदावर नियुक्त झालो. अच्छा, तुमच्या 35-36 वर्षांच्या सेवेमध्ये अनेक जिल्ह्यातून तुमचा प्रवास झाला आणि वेगवेगळे तुम्हाला अनुभव आले. एकूण पोलिसी क्षेत्र हे जरा रुक्ष, कठोर, शिस्तप्रिय असतं. अशा क्षेत्रात राहूनसुद्धा आपण व्यंगचित्रकला नंतर लेखन, काव्य हे जतन केलं, जपलं. हे तुम्हाला कसं काय सुचलं? प्रवीणजी, एक मुद्दा असा आहे की पोलीस खाते हे वृक्ष वगैरे जे आपण म्हणतो तर तसं नाही आहे. कारण पोलीस खात्याकडे येणारी जी सगळी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे सर्वसामान्य माणसापासून साहित्यिकापर्यंत, राजकारण्यापर्यंत असं विविध स्वरूपी समाजातल्या सगळ्या घटकातील मंडळीशी संपर्क येणारं हे एकमेव असं खातं आहे. आणि त्यामध्ये आपली संवेदनशीलता जर आपण जागृत ठेवली तर निश्चितपणे या खात्याला वृक्ष असं म्हणता येणार नाही. आता पोलीस खात्यामध्ये मोठी यंत्रणा राबत असते आणि या क्षेत्रात काम करताना तुम्हाला अनेक गुन्हे हाताळावे लागले. अनेक FIR तुम्ही दाखल केले. तेव्हा या सगळ्या कार्यामध्ये तुमच्या उत्तम कार्याची काही कुठे कदर झाली, कशी कदर झाली? एकूण माझ्या 33 वर्षाच्या पोलीस खात्याच्या सेवेमध्ये मला पोलीस खात्यामध्ये 250 रिवॉर्ड मला मिळालेले आहेत आणि प्रशस्तीपत्रक त्यानिमित्ताने मिळालेले आहेत. हीच माझ्या कार्याची पोलीस खात्याने घेतलेली दखल असं मी समजतो. या पोलीस खात्यामध्ये काम करत असताना तुमच्या तत्वाला मुरड घालून काही मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागले असतील कदाचित, किंवा राजकीय दबाव आला असेल किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काही दबाव आला असेल, असं काही झालं का? प्रवीणजी, हे जे म्हटलं जातं की पोलीस खात्यामध्ये काम करत असताना राजकीय दबाव वगैरे, पण जे बाहेर दाखवलं जातं सोशल मीडियामध्ये किंवा फिल्म क्षेत्रामध्ये, पिक्चरमध्ये, अशा प्रकारचा दबाव हा प्रत्यक्षामध्ये नसतो. कारण माझ्या 33 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये असं काहीतरी एक्स्ट्रा दबाव माझ्यावर राजकीय प्रेशर आलेलं आहे असे कधी प्रसंग आले नाहीत. अतिशय तुरळक प्रमाणामध्ये, थोड्याफार प्रमाणामध्ये, आपण जेवढं समजतो त्याच्या 5% म्हणता येणार नाही एवढा हा प्रेशर असतो, पण त्याचं एक्झॅजरेशन जास्त केलं जातं सोशल मीडियामध्ये. अच्छा, म्हणजे एकूण तुमची सेवा आदर्श अशी सेवा झालेली आहे आणि तुम्हाला या सेवेसाठी 200-250 पदकं, प्रशस्तीपत्र, सन्मानपत्र मिळालेले आहेत. तुमचं अभिनंदन, तुमच्या उत्तम सेवेबद्दल तुमचं अभिनंदन. आता आपण सरांच्या आणखीन दोन कलांचा परिचय करून घेऊया. एक आहे चित्रकला, त्याला आपण व्यंगचित्रकला म्हणूया, आणि नंतर लेखन आणि काव्य. आधी त्यांची चित्र आपण पाहूया आणि मग त्यांच्या या कलेबद्दल आपण बोलूया. तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावलांनी वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या विनेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी
परी तू आमालेकरांची विठू माऊली. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. हाँ, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे ओडले ओडले ओ, 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 ओडले ओडले ओ.